नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकीची काँग्रेसमधून हक्कलपट्टी करण्यात आली। काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली। जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता असल्याने त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हक्कलपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केली। या कारवाईनंतर अंतापूरकर हे भाजपामध्ये तर झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली। तर जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हक्कलपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केली। या कारवाईनंतर अंतापूरकर हे भाजपमध्ये तर झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती समोर आली होती। तर विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मत फुटली। त्यानंतर जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या राड्यावर असल्याची माहिती देखील समोर आली होती, त्यामुळे त्यांची हक्कलपट्टी करण्यात आली अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। आता अंतापूरकर आज भाजपमध्ये जाणार पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर आली। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।